नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रहरी क्लब समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 9 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या प्रहरी क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण प्रहरी क्लबची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्ष श्री आपले जे अध्यक्ष असतील त्यांचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली शाळा प्रहरी क्लबची समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. या ठिकाणी 9वी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, गुन्हे प्रतिबंध व कायदेविषयक जनजागृती करणे. फार महत्त्वाचा असा हा प्रहरी क्लबचा विषय आहे. 2 नंबरचा, शाळा प्रहरी क्लब मार्फत गुन्हे प्रतिबंध व कायदेविषयक जनजागृती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना कायद्याची मूलभूत माहिती देणे हा होता. पोलीस विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यात आले. विविध प्रकारचे गुन्हे व त्यापासून बचावाचे उपाय समजावून सांगण्यात आले. बालहक्क, महिला सुरक्षा व संबंधित कायद्यांची माहिती देण्यात आली. सायबर गुन्हे व ऑनलाईन फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांना सतर्क करण्यात आले. कायद्याचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यात आली. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया समजून सांगितली. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्राचा सक्रिय सहभाग घेतला. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जाणीव व सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास वाढला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, अति मोबाईल वापरातील धोक्यांबाबत जागृती. फार महत्त्वाचा असा हा आजच्या काळामधील विषय आहे. 3 नंबरचा, शाळा प्रहरी क्लब मार्फत विद्यार्थ्यांसाठी अति मोबाईल वापरावरील धोक्यांबाबत जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संतुलित व सुरक्षित मोबाईल वापरण्याची सवय लावणे हा होता. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे, मान व मेंदूवर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. झोपेचा अभाव व आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. अभ्यासातील एकाग्रता कमी होणे व स्मरणशक्तीवर होणारा परिणाम स्पष्ट करण्यात आला. सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक व सोशल मीडियाचे धोके समजावून सांगण्यात आले. मोबाईल व्यसनाचे मानसिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. मर्यादित वेळेत व आवश्यकतेनुसार मोबाईल वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. डिजिटल डिटॉक्स व वेळ व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. खेळ, वाचन व सृजनशील उपक्रमांकडे विद्यार्थ्यांना वळविण्यात आले. पालकांनी मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पोस्टर व घोषवाक्याद्वारे प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराबाबत सकारात्मक बदल दिसून आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, पालक विद्यार्थी शाळा समन्वयक बैठक. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 4 नंबरचा, शाळा प्रहरी क्लब मार्फत पालक विद्यार्थी शाळा समन्वय बैठक यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. या बैठकीचा उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिस्त व सर्वांगीण विकास यावर चर्चा करणे हा होता. मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. प्रहरी क्लबच्या कार्यपद्धती व उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. विद्यार्थी सुरक्षा व शिस्त
राखण्याबाबत उपाययोजनांवर चर्चा झाली. व्यसनमुक्ती, अतिमोबाईल वापर व सायबर सुरक्षितता यावर मार्गदर्शन करण्यात आले. पालकांची मते व सूचना ऐकून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वर्तनात्मक प्रगतीवर चर्चा करण्यात आली. शाळा व पालक यांच्यात समन्वय राखण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत परस्पर सहकार्याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागृती करण्यात आली. शिस्तीबाबत घर व शाळा दोन्ही ठिकाणी समान भूमिका ठेवण्यावर भर देण्यात आला. बैठकीत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. या बैठकीत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे पालक, विद्यार्थी, शाळा यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, विद्यार्थी स्वयंसेवक प्रशिक्षण. 5 नंबरचा विषय आहे शाळा प्रहरी क्लब मार्फत विद्यार्थी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सेवा भावना, शिस्त व नेतृत्व गुण विकसित करणे हा होता. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले. स्वयंसेवकाची भूमिका व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. शाळा परिसरातील सुरक्षा व शिस्त राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत स्वयंसेवकांनी घ्यावयाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. प्राथमिक उपचार व आपत्ती व्यवस्थापनाची मूलभूत माहिती देण्यात आली. संघकार्य, संवाद कौशल्य व नेतृत्व यावर भर देण्यात आला. स्वच्छता व सामाजिक उपक्रमात सहभागाचे महत्त्व सांगण्यात आले. व्यसनमुक्ती व तंबाखू विरोधी जनजागृती स्वयंसेवकांची भूमिका स्पष्ट केली. सायबर सुरक्षा व सुरक्षित मोबाईल वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृती आधारित उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांनी जबाबदारीचे कार्य करण्याची शपथ घेतली. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी स्वयंसेवकाचा आत्मविश्वास व कार्यक्षमता वाढली व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने प्रहरी क्लबचे लेखन माहे फेब्रुवारी 2026 करता लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.